राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे विधान भवनात तीव्र प्रसाद उमटले। दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली आणि यामुळे विधान भवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। विधान भवन परिसरात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी महसूल मंत्री बावनकुळेंशी बातचीत केली आणि त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावून घेतलं। विधान भवन परिसरातील हाणामारीची घटना चुकीची असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली। विधान भवनातल्या पोलिसांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अहवाल मागवला। मकोकातील आरोपी विधान भवनात येऊन हाणामारी करतात, आपल्याला मारण्याचा प्लॅन होता असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। गेल्या 3 दिवसांपासून नजर ठेवली जाते, शिवीगाळ आणि धमकीचे मेसेजही येत आहेत असं आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। मुख्यमंत्री हे प्रकरण गांभीर्याने घेतील अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली। सभागृहाची एक मान मर्यादा आहे, एवढ्या वर्षात आम्ही कधीही असा प्रकार पाहिला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखण करतात असा आरोप करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विधान भवनातील राड्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। त्रिभाषा धोरण, हिंदी सक्तीबाबत ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। हिंदीची सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। हेच पुस्तक समिती अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्यावं असंही ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। तर विरोधी पक्ष नेते पदाबाबतही चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार या 3 नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्यपालांची भेट घेण्याबाबत या भेटीत चर्चा झाली। मालेगाव शहरातील 27 अवैध कत्तलखाने आणि त्यातून नदीत सोडल्या जाणाऱ्या रक्तमिश्रित पाण्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला। याबाबत भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी मांडली। दरम्यान अवैध कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना जात प्रमाणपत्राबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। हनुमंतराव डोळस यांनी जानकरांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आणि या प्रकरणात 30 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास जानकरांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। आमदार संजय गायकवाडांची जीप पुन्हा एकदा घसरली। गायकवाडांनी अनिल परबांना रानडुक्कर असं म्हटलंय, त्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। पुण्यात DRIने मोठी कारवाई केली। कारवाईत 7,63,00,000 किमतीचे 3 किलो 815 ग्रॅम ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं। मुंबई बंगळुरू महामार्गावर प्रवास करणाऱ्या महिलेकडून ड्रग्ज जप्त करत महिलेला ताब्यात घेण्यात आलं। पुण्यात एका महिलेनं मद्यधुंद अवस्थेत राडा घातला। मला आई बोलवते म्हणत महिलेनं नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले। दरम्यान राडा करणारी महिला मुंबईची असल्याचं समोर आलं। ठाण्याच्या ऋतू एन्क्लेव्ह आनंदनगर सिग्नल इथे गृहसंकुलात वृक्षतोडीचं काम सुरू आहे आणि यातील बऱ्याच झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत। मात्र या झाडांची कत्तल होत असताना पक्ष्यांची घरटी जमिनीवर पडली, त्यामध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाला। बरेच पक्षी मृत्युमुखी पडल्यामुळे पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। हिंजवडी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून माणगावातील बांधकामं हटवली जातात। मालाडहून कांदिवलीकडे निघालेल्या एका व्यक्तीचा लॅपटॉप रिक्षामध्ये राहिला होता। दरम्यान रिक्षा चालकाने पोलिसांशी संपर्क साधत लॅपटॉप पोलिसांकडे सुपूर्द केला। दरम्यान कांदिवली पोलिसांनी मूळ मालकाला लॅपटॉप 1 तासातच परत केला। पुण्यातील भिडे पूल बंद असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। भिडे पूल बंद असल्यानं वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त आहेत, त्यामुळे तातडीनं पूल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। भिवंडीच्या नाशिक महामार्गावर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। पडघा टोल नाक्याजवळील सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करण्यासह विविध मागण्या करण्यात आलेल्या, तर मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। संगमेश्वरमधील उजरखोल इथं ST बस आणि मिनी बसची समोरासमोर धडक झाली। त्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून चालक गंभीर जखमी आहे।
धुळे शहरात अटक करण्यात आलेल्या 4 बांगलादेशी नागरिकांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। 4ही बांगलादेशींना 9 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पुन्हा एकदा व्यक्तीने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवल्यानं मोठा अनर्थ टळला। पत्नीसोबत भांडण झालं। हे भांडण भरोसा सेलमध्ये आल्यामुळे या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं। धारूर गावात 2 गटात तुफान राडा झाला। 2 दिवसांपूर्वी गावात चोरीची घटना घडली होती। दरम्यान चोरी करणाऱ्या व्यक्तीचं घर पेटून देण्यात आलं। गावकऱ्यांनी घर पेटवल्याचा आरोप करण्यात आला, मात्र गावकऱ्यांनी हे आरोप फेटाळले। यावरनं चोरट्यांचा गट आणि गावकऱ्यांमध्ये राडा झाला। जिल्हा पोलीस विशेष पथकाने कोपरगाव आणि नेवासा इथं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे। पोलिसांनी कारवाईत 5 डंपर, 1 ट्रॅक्टर असा एकूण 61,58,000चा मुद्देमाल जप्त केला। पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचं प्रमाण वाढले। दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना रंगेहात पकडले। यातील शेखर जाधव या 25 वर्षीय चोरट्यावर तब्बल 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आणि यानंतर आपण बघणार आहोत, अधिवेशन संपता विरोधकांनी सभागृहात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला, ज्यात राज्यातील तब्बल 72 अधिकारी राजकारणी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा करण्यात आला। या दाव्यानंतर राजकारण आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली असून यात कोण अडकलंय हे मात्र अजून समोर आलेलं नाही। पटोलेंच्या पेन ड्राईव्हमुळे महाराष्ट्रात भूकंप। हनी ट्रॅपच्या जाळ्यात तब्बल 72 अधिकारी आणि मंत्रीही। अधिकारी नेत्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप। विरोधकांच्या आरोपांनी एकच खळबळ। काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला, ज्या पेन ड्राईव्ह बॉम्बनं महाराष्ट्रातल्या काही मंत्री, आमदार आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना घाम फुटलाय। कारण हनी ट्रॅपमध्ये अडकलेले मंत्री, अधिकाऱ्यांचे व्हिडिओ या पेन ड्राईव्ह मध्ये असल्याचा दावा पटोलेंनी केलाय। खरं तर एका रॅकेटनं मंत्री आणि अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून कोट्यवधींची खंडणी उकळल्याची चर्चा आहे। नाशिक, ठाणे आणि मुंबई या 3 ठिकाणी हनी ट्रॅप लावलेला होता अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। नाना पटोलेंच्या या आरोपाने महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे। पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे, राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत, ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। या प्रकरणात ठाणे आणि नाशिक या शहरांमध्ये 2 FIR दाखल करण्यात आल्या असून तपासात पोलिसांच्या हाती अतिशय धक्कादायक अशा बाबी लागल्या। या रॅकेटच्या जाळ्यात अनेक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी अडकले। हे सनदी अधिकारी आता अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत। या प्रकरणात नाशिक आणि ठाणे शहरांमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या। एका हाय प्रोफाईल वर्तुळातल्या महिलेकडून लैंगिक शोषणाची तक्रार करण्यात आली आहे, तर एका अधिकाऱ्यानं खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याची तक्रार केली आहे। प्रकरण संवेदनशील असल्यानं पोलिसांकडून तपासाच्या दरम्यान प्रचंड गुप्तता पाळली जाते। तपासाच्या दरम्यान पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावेही लागलेत। अनेक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याची बाब समोर येते। महाराष्ट्रातील एक विद्यमान आणि एक माजी मंत्री देखील अडकल्याची शक्यता आहे। राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेतेही अडकल्याची माहिती समोर येते। नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सगळं घडल्याचं कळतंय।
हॉटेलचा मालक हा अत्यंत प्रतिष्ठित आणि हाय प्रोफाईल व्यक्ती असल्यानं प्रचंड गुप्तता पाळली जाते. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्या तक्रारी आपले व्हिडिओ या व्यक्तीकडे असल्यामुळे मागे घ्यायला सुरुवात केली. या प्रकरणामध्ये 1-2 नव्हे तर राज्यातले तब्बल 70हून अधिक महसूल अधिकारी अडकले गेलेले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने आणि सरकारने आता या सगळ्या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक करू नये असं तक्रारदाराचं मत असल्यानं अधिकाऱ्यांची नावं गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नाना पटोलेंनी मात्र पोलीस तपासावर आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. एक बात की मुझे अभी मालूमात मिली कि कुछ पुलिस अधिकारियों के माध्यम से नासिक हो, ठाणे हो, मंत्रालय में हो, जो सीसीटीवी फुटेजेस थे वो सब अब उसको गायब करने का काम भी शुरू हो चुका है. राज्यातलं हे हनी ट्रॅप रॅकेट वैयक्तिक बाब नाहीये, तर ही महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर अशी बाब आहे. कारण सत्तेच्या पदावर बसलेल्या बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना सुंदर्या पुरवून सत्तेचं हनी कुणी आणि कसं चाखलं, त्यात महाराष्ट्राचे कसे लचके तोडले गेले, त्या गिधाडांचे काळे कारनामे समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.